नमस्कार प्रियजनों, आप सबका स्वागत है बॉडी रिकॉम डे 9 चेस्ट डे में। अरे ये सब हटा रे, सावन की घड़ा चल अपना चला। काय भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बॉडी रिकॉम डे 9 चेस्ट डे। सगळी परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन पाळून आपण सुरुवात करूया चेस्ट डेची इन्क्लाइन फ्लाईज पासून। ह्याचे टोटल 3 सेट घेतले, प्रॉपर स्ट्रेच पण आला आणि जेव्हा वर येतो तेव्हा प्रॉपर मसल कॉन्ट्रॅक्ट पण आला। तिन्ही सेट टिल द फेल्युअर एकदम क्वालिटी। त्यानंतर आपण घेतलं इन्क्लाइन बेंच प्रेस। याच्यामध्ये आपण 3 सेट घेतले, सगळे टिल द फेल्युअर। ह्यावेळीची एक खासियत म्हणजे काय, ह्यावेळी अजिबात शोल्डर किंवा ट्रायसेप बिसेप लय इन्व्हॉल्व झालाच नाही, इन्व्हॉल्व पण नाही झाला। ट्रेन तर लय लांबची गोष्ट आहे। मग जेव्हा चेस्टवर जे प्रेशर पडलं आणि जे चेस्टचे मसल्स एक नंबर। त्याच्यानंतर आपण वळलो बेंच प्रेसकडे। ह्याच्यामध्ये पण 20-20चे डंबल घेतले, 3 सेट मारलं, सगळ्यामध्ये टिल द फेल्युअर। आणि ह्याच्यामध्ये थोडं ट्रायसेप इन्व्हॉल्व होत होता, पण लय काय टेन्शन नाही। त्याचे पण 3 सेट घेतले आणि विषय संपवला। त्यानंतर वळालो फ्लॅट बेंच फ्लायजकडं। ह्याचे पण टोटल 3 सेट घेतले, सगळे सेट एकदम प्रॉपर मारले। ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि मसल्सचा स्ट्रेच ह्याच्यावर लक्ष देऊन स्लो अँड कंट्रोल रेप्स घेतले। त्याच्यानंतर आपण एक चिमुकलं वेट 5 किलो घेतलं आणि त्याच्यानंतर वळालो डिक्लाइन फ्लायजकडे। डिक्लाइन फ्लायजमध्ये टोटल 3 सेट घेतले, सगळे टिल द फेल्युअर आणि बास। इथंपर्यंत तर बास झालं होतं। आता भाई चेस्ट संपला, परत नाही भाई, अजून एक राहिला आहे ना, पुशअप्स। शेवटी पुशअपचे टोटल 3 सेट घेतले,